गेंद सामना करेंगे मार। काफी अच्छा कट। सुंदर असा फटका, एक धावाकरिता. ओहो, तितकंच गच्चाळ असं यष्टीरक्षक सतीश तायडे यांच्याकडून. सतीश तायडे यष्टीरक्षक खूप चपळ पाहिजे. ह्या वयामध्ये झेपण का आपल्याला, प्रश्नचिन्ह आहे. बघूया. सुंदर फटका. तायडे बाहेर चेंडू गेलाय, जाऊन घेऊन घ्यायचा. इथं कोणाला पगारावर नाही ठेवले तुम्ही. तुमचं काम आहे. अंपायर सर प्लीज सामने जल्द से जल्द खत्म करें. काफी अच्छा खेला हुआ स्ट्रोक, 1 रन के लिए और 1 ही रन मिलेगा. स्कोर की ओर चले तो स्कोर हो चुका है 8. 1 विकेट के बदले 8 रन. एक ओवर समाप्ति के उपलक्ष्य में स्कोर है 8. 1 विकेट. फिर से तायडे के ऊपर भरोसा नहीं दिखा रही टीम, क्योंकि उम्र ही बढ़ चुकी है अभी इनकी. शायद इन्होंने संन्यास लेना चाहिए. ये उम्र में क्यों खेले, जब हम कोचिंग करने की उम्र में है. उस समय आप क्रिकेट खेलने मैदान में उतरते हो, तो आपको खुद ब खुद क्रिकेट छोड़ना चाहिए. तायडे, युवा खिलाड़ियों को आपको चांस देना होगा. जब आप ही खेलोगे तो आने वाले जनरेशन को मौका आप कब दोगे. आपका अभी खत्म हो चुका है. काफी, ओ वाह क्या बात है. तायडे, तायडे के लिए जोरदार तालियां. बहुत बढ़िया फील्डिंग तायडे. ये उम्र में 150 साल के खिलाड़ी है, लेकिन गेंद बहुत फुर्ती से पकड़े इन्होंने. काफी अच्छा फटका और ये विकेट.
आएगी ऐसा प्रवीण का वहां से अनुमान लगा है कि ताइडे के पास गेंद जाएगी और ताइडे वो कैच छोड़ देगा। वाह, क्या हमारे सर निकम डिक्लेयर जोन में गए चेंडू गेंद 1 रन के लिए। मला ती सवय नाही रे मराठीची. सतीश तायडे रेडी रहिए, गेंद आपका पीछा कर रही है, कहीं रेस में गेंद ना जीत जाए। वाइड गेंद एक्स्ट्रा की बड़ी मार स्कोर की तरफ चले तो स्कोर हो चुका है 11, 2 विकेट के नुकसान पे। काफी अच्छा स्ट्रोक, 1 रन के लिए कवर की दिशा में खेला था हल्के हाथों से। दोनों ही बैट्समैन ने 1 रन पूरा किया और स्कोर में बढ़ोतरी 12 रन। काफी अच्छा स्ट्रोक, लेकिन बच गए, बाल बच गए बल्लेबाज अमर सिंह, हमारे साथी समालोचक सुनील पाजी के भाई है। अगर गेंद थोड़ी पीछे गिरती देखते उसका कितना फायदा उठाते। अगला ओवर पावर प्ले का। गणेश किती मॅच बाकी आहे अजून? खूप आहेत का? काफी अच्छा स्ट्रोक, 1 रन के लिए। एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाज को। स्कोर की तरफ चले तो स्कोर हो चुका है 14। काफी अच्छी गेंदबाजी आदित्य इलेवन द्वारा। काफी अच्छा फटका और एक 4 रन। करने ने डॉट बॉल, गेंद ने बल्ले को छुआ था इसीलिए डॉट बॉल दी जाएगी ये। बेहतरीन गेंदबाजी, लेकिन उतना ही खराब विकेट कीपिंग। उसके बदौलत 1 रन में बढ़ोतरी होते हुए एच जे 777 की टीम में स्कोर में बढ़ोतरी होते हुए। वाह, आगे बढ़कर खेला है गेंद और उतना ही जबरदस्त। वाह, ताइडे के लिए तालियां। ये उम्र पर के लिए ताले बजाए जरा। आप सभी का मनोरंजन कर रहे हैं सर हमारे। काफी अच्छा स्ट्रोक, लेकिन एक ही रन मिलेगा अच्छी फील्डिंग पुश करके। क्या
लास्ट ओवर लेके आए हैं। पहली ही गेंद वाइड बॉल, एक्स्ट्रा में बढ़ोतरी होते हुए बेहतरीन स्ट्रोक, लेकिन ताइडे का चांस गया गेंद पकड़ने का। गेंद टर्फ को चीरते हुए बाहर चली गई है, फिर भी ताइडे आप बाहर जाके गेंद लाइए। शुक्रिया, आपने सुना और गेंद पकड़ी। अमर पाजी अगले बल्लेबाज, देखते हैं अपनी टीम के लिए क्या करते हैं। बहुत ही बढ़िया गेंद, लेग ब्रेक होते हुई समझ नहीं पाए अमर पाजी। आगे बढ़कर खेलना चाहते थे, लेकिन गेंदबाज ने अपने आप को रोका और अंपायर का निर्णय ये डॉट बॉल रहे, सॉरी डेड बॉल रहेगी। फिर से आगे बढ़ने की कोशिश की, अंपायर की तरफ अपील की गई, लेकिन नॉट आउट। और सामने से डिसीजन आ रहा है कि ये वाइड बॉल है। फिर से एक्स्ट्रा में बढ़ोतरी। सतीश ताइडे कंफ्यूज है, मैं जा रहा हूं क्या आ रहा हूं समझ में नहीं आ रहा है, पर आ रहा हूं मैं, पर कहाँ आ रहा हूं ये भी नहीं समझ पा रहे। संध्याकाळची सोय करा ताइडे। बेहतरीन स्ट्रोक, एक ही रन मिलेगा दोनों बल्लेबाज को। स्कोर बढ़कर हो चुका है 25, 2 विकेट के नुकसान पे एसजे 777 टीम का। सर थोड़ा जल्दी कीजिए ताकि आज ही ये टूर्नामेंट हम फिनिश कर सके समय पे। काफी अच्छा स्ट्रोक, लेकिन एक ही रन मिलेगा। दोनों ही बल्लेबाजों ने दौड़कर एक रन पूरा किया, स्कोर बढ़ चुका है 26। और अमर पाजी जो कि हार्ड हिटर बल्लेबाज है, देखते हैं अपनी टीम के लिए कितने रन जोड़ते हैं आखिरी के 3 गेंदों में, माफ कीजिए 2 गेंदों में। वाइड बॉल, काफी अच्छी गेंदबाजी। सिक्स मारा जाता है तो मोंटी की तरफ से 500 रुपए का इनाम रखा गया है, और पैसा हमारे पास जमा है, फिक्र ना करें। ओहो, काफी अच्छी गेंदबाजी।
सुरू करायचा आहे. सलामीवीरांनी मैदानात दाखल व्हायचंय लवकरात लवकर आदित्य 11 संघ, अन्यथा आपल्याला जे म्हणून पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये निलेश माटोले यांना पाठवलेला आहे. बघूया निलेश आपल्या संघासाठी काय करतोय, किती धावा जोडतोय. अतिशय आक्रमक शैलीचा फलंदाज, परंतु दोन्ही सामन्यामध्ये त्यांना फलंदाजी पुरेशीची संधी मिळाली नाही. परंतु या सामन्यामध्ये त्यांना सलामीला पाठवलेला आहे. सलामीवर गोलंदाज अमर सिंग, पहिलं षटक वैयक्तिक घेऊन आलाय अमर. काफी अच्छा स्ट्रोक और ये 4 रन. पुन्हा एकदा, परंतु पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धावा करिता धावसंख्येत भर. धावसंख्या होती 5. पुष्कर, पंचांचा आदर करायचा आहे, तुम्ही पंच आहेत. सुंदर असा फटका, चप्पळ असं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळालेले आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 6. सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू. रन नाही मिळणाऱ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारे निर्धाव असा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आर्यन यांच्याकडून, युवा खेळाडू. नो फ्रीडचा फायदा नाही उचलता, परंतु 1 रन मिळालेला आहे संघासाठी. पंच आपल्या शैलीमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असल्याचं सांगताना सुंदर असा फटका लेग साईड टोलवलेला आहे, परंतु तितकं चप्पळ असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती 9. आदित्य 11 संघाने चांगली सावध सुरुवात केलेली आहे. पुढील सामना जय महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध मानवता स्क्वॉड्स. दोन्ही संघनायकाने मंचावर यायचे व नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. जय महाराष्ट्र वॉरियर्स विरुद्ध मानवता स्क्वॉड, दोन्ही संघनायकाने मंचावर यायचे. पुढील गोलंदाज सूरज. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. एक चांगली सुरुवात केलेली आहे आदित्य 11 संघाने. मार्क सैनी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना सुंदर असा फटका, परंतु एकच धाव मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 17 चेंडूमध्ये 18 धावाचं आव्हान असेल. सोपं असं समीकरण.
आणि दोन्ही अनुभवी फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. जय महाराष्ट्र सुंदर असा फटका, परंतु एकच धाव मिळेल. नशिबान होते पुष्कर की चेंडू खेळाडूजवळ गेला नाही, अन्यथा झेलबाद झाले असते आणि माघारी परतले असते. परंतु एक धाव मिळेल आदित्य एलेवन संघाला. धावसंख्या होती 11. पंचांकडे दाद मागितलेले आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच कुठल्याही संघामध्ये नसतात, पंचांचा वेगळा संघ असतो. सर्व खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, कारण ते पूर्ण स्पर्धा संपेपर्यंत, सुरुवातीपासून तर संपेपर्यंत आपल्यासाठी डोळ्यात अक्षरशः तेल टाकून चेंडू ना चेंडू काळजीपूर्वक बघतात. त्यासाठी खरोखरच पंचासाठी टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. सुंदर असा फटका, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल. समजदारीने फलंदाजी करताना सुंदर अशी गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितलेले, परंतु दाद फेटाळलेले आहे. चांगली गोलंदाजी. पुष्कर यांना चेंडू समजलाच नाही. चेंडू छान प्रकारे वळला. शेवटचा चेंडू षटकातील. पंचांचा निर्णय नो चेंडू. आणि निकम सर आपल्या आगल्या वेगळ्या शैलीमध्ये पुन्हा एकदा फ्री हिटचं सिग्नल देताना फक्त धावचीतच होऊ शकतो फलंदाज. या चेंडूवर कुठल्याच प्रकारे बाद होऊ शकत नाही. आणि फ्री हिटचा चेंडू निर्धाव गेलेला आहे. चांगली गोलंदाजी सूरज यांच्याकडून. या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत सूरज यांनी. 12 चेंडूमध्ये 15 धावाचं आव्हान असेल. चांगली गोलंदाजी, परंतु पुढचं षटक हे पॉवर प्लेचं असेल. आणि गोलंदाज आहे मार्क सैनी आणि फलंदाज आहे निलेश माटोले. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सलामीला पहिल्यांदाच संधी मिळाली त्यांना या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत तळाला फलंदाजी करत होते, परंतु सतीश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांना सलामीला पाठवलेलं आहे. निलेश यांना स्वतः अजून किती खाल्ले जातं सांगता येणार नाही. सुंदर फटका लेग साइड. चप्पळ असं शतरक्षण, परंतु दोन्ही फलंदाजाने एक धाव चोरली. अक्षरशः धाव संकेत भर. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. सोपं असं समीकरण. 10 चेंडूमध्ये 14 धावाचं आव्हान असेल, परंतु तितकीच जबरदस्त अशी गोलंदाजी करताना मार्क सैनी.
सुंदर असा फटका आणि हा पंच काय आहे? पंचने बाद दिलेला आहे. मला विनंती असेल की पंचांचा निर्णय हा खेळ आहे बघा, खेळामध्ये खेळाडू वृत्ती दाखवायची आहे आणि जो काही निर्णय असेल, जे निर्णय पंच घोषित करतील या दोन्हीही निर्णयाचा आदर करायचा आहे. पंचांचा निर्णय काय असेल? गडी बाद आहे. पुढील फलंदाज तायडे नाहीये. धन्यवाद लॅबो, तुम्ही आम्हाला सूचना दिल्याबद्दल. आणि पुढून टोलवण्याच्या नादामध्ये निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी करताना मार्क्स यांनी. सामना अतिटटीचा होत आहे. 9 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, 7 चेंडू 14 धावा. तायडे का दुसऱ्या वर्षी येणार आहे का 2027 ला? रोहित शर्मा रिटायर झाल्यानंतर झाडू मारायला जाशील मैदानात? सतीश तायडे सुंदर फटका, 1 धावा करिता आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. आता उर्वरित 6 चेंडू मध्ये 13 धावाचं आव्हान असेल. 13
आम्ही तुमच्यात पण नाही त्यांच्यात पण नाही, आमची वेगळी टीम आहे. पुढील गोलंदाज सिद्ध, यॉर्कर टाकण्यामध्ये प्रसिद्ध असा गोलंदाज सिद्ध. सुंदर असा फटका, परंतु झेल पकडलेला आहे दीपूच्या स्वरूपात. तायडे, प्रेक्षकाकडून डिमांड होत आहे की सतीश तायडे याला फलंदाजीला पाठवा, परंतु अजूनही सतीश तायडेला आव्हान असेल. पंचाचा निर्णय, नो चेंडू, अतिरिक्त धाव. आणि निकम सर यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. 5 चेंडू 12 धावाचं आव्हान. सुंदर फटका, परंतु एका धावावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पंचांकडे दाद मागितले, गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकाकडून डिमांड होत आहे की पुढील फलंदाज सतीश तायडे असावा, परंतु संघ नायक ह्या वर्षी संधी नाही. तायडे हार्ड लक. पुढच्या वर्षीसाठी कमिटीच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा. पुढील फलंदाज अविनाश, आक्रमक शैलीचा फलंदाज. 4 चेंडूमध्ये 11 धावाचं आव्हान असेल त्यासमोर आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. सुंदर असा फटका, तितकंच चपळ असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सुंदर अशी फेकी केलेली आहे. मार्क यांनी धावचित करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे अविनाश यांना. खरोखरच पुढील फलंदाज सतीश रामदास तायडे. ह्या वयामध्ये क्रिकेट खेळतात, जरा जोरदार टाळ झाला पाहिजे तायडे यांच्यासाठी. उर्वरित 3 चेंडू 10. सलामीवीर, एकेकाळचे सलामीवीर आज फिनिशरच्या भूमिकेमध्ये सतीश तायडे. आणि सुनील पाजी यांच्याकडून जल्लोष साजरा केला जातो तायडे यांना फलंदाजी मिळते म्हणून. फक्त तायडे त्रिपराजित होऊ नये. सुंदर असा फटका, परंतु क्या बात आहे तायडे. या वयात पळू नका, अटॅक येऊ शकतो, काळजी घ्या. आपलं वय बघा. विनाकारण आम्हाला 2-4 दिवस सुट्ट्या टाकावं लागतील, आम्ही कामाला असतो. काय बात आहे तायडे. पुन्हा एकदा खबरदारी घ्या, काळजी घ्या. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, धाव संकेत भर. दोन चेंडू मध्ये 7 धावाचं आव्हान असेल. हा सामना झाल्यानंतर दोन्ही पंचांना विनंती असेल की हा सामना पार पडल्यानंतर आपण भोजनासाठी यायचे. दोन चेंडू 8 धावा. आदित्य 11 संघासाठी आव्हान असेल आणि अनुभवी फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला सतीश तायडे. सुंदर अशी गोलंदाजी, एकच धाव मिळाली आहे. सतीश तायडे नका पळू. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचू शकता तुम्ही. धाव पूर्ण झालेली.
शेवटच्या चेंडूवर 7 धावाचं आव्हान असेल आणि तायडेसाठी टाळ्या आणि सुनील पाजीकडून जल्लोषपायी सुंदर अशी डॉट केलेला आहे तायडे यांनी.